माझी देशात स्वागत असो. माझं सम्राज्ञी पद आता इतिहासमा झालंय अरुंधती. पण आपण माझ्यासाठी महाराणीच आहात देवी. असं माधवीने म्हणायला सांगितलंय की काय? दासे, आमची पुत्री कशी आहे? ती ठीक आहे. तिचाच कुशल जाणण्यासाठी आम्ही आलो आहोत. हो, केवळ त्यासाठीच आम्ही येणं केलं आहे. महाराज दिवादोसांचा हा चौथा विवाह असल्याने राजप्रासादामध्ये त्यांना अशांतीला सामोरं जावं लागत आहे. कसली अशांती दासे? माधवीचे प्रथम वर राजा हर्येश्व मध्यंतरी येथे येऊन गेल्यामुळे महाराज दिवादोसांनी त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. राजा हर्यश्व आता इथे येण्याचं कारण काय? माधवी कुठे आहे? तिची हजेरी घेतलीच पाहिजे. विश्वेश्वराचा नवस फेडण्यासाठी राजा हर्यश्व येथे येऊन गेले. युवराज वसुमना आणि महाराणी मधुमतीही त्यांच्या समवेत आल्या होत्या. माधवीला त्यांची भेट टाळता यायला हवी होती. माधवीनं त्यांच्या समोर जाणंही टाळलं. परंतु आपल्या पुत्राला युवराजांना काही क्षण जवळ घेतलं होतं. ते केवळ अपरिहार्य आहे. माता आहे ती. आपण आसनस्थ व्हावं. मी माधवीला पाठवते. कशी आहेस मा? दिसतीये तशीच आहे मी. प्रणाम तात. आयुष्यमान भव, कीर्तिमान भव, यशोमान भव. एवढ्या मोठ्या आशीर्वादापेक्षा फक्त सुखी हो. एवढा छोटा आशीर्वाद पुरला असता तात. काशी देशात असंच बोलायला शिकवतात वाटतं. ही शिकवण तुझीच आहे माते. पुत्री, दिवादोसांकडे 200 अश्व असल्याची वार्ता आहे. आपणास योग्य माहिती प्राप्त झाली आहे तात. मी याची कदापिही अपेक्षा केली नव्हती. मला त्यांची भेट घेतली पाहिजे. माधवी, काय चाललं आहे हे? अशी किती जणांकडे राहणार तू? ते मी काय सांगू माते. आणि तुला तरी ते विचारण्याचा अधिकार आता आहे. 800 अश्वे देणाऱ्या एका समर्थ सम्राटाची महाराणी व्हावंच म्हणून त्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा क्षणभर तरी विचार केला? सगळे हक्क त्या गालवांना का दिले? एकाच राजाकडे 800 अश्व मिळाले नाहीत तर आमची ही कन्या परत घेऊन या. असा करार का केला नाही? हे तुलाही सहज गालवांना सांगता येणं शक्य होतं माधवी. दैवाची तशी इच्छा नव्हती. हेच खरं. दैवाची की तुझी स्वतःची? माते, विषय भोगात आकंठ असलेल्या पित्याचं रक्त तुझ्या धमन्यातून वाहतंय माधवी. माते, हे कन्या धर्माचं पालन की धर्माच्या नावाखाली अखंड चाललेल्या वासनेचा खेळ? कृपा करून हे ताताना विचार माते. मर्यादेचं उल्लंघन होईल असं कृपा करून मला बोलायला लावू नकोस. वागायला लावू नकोस. तुझ्या ताताना तुझं स्वयंवर असायचं होतं. ते कधी रचणार? 4-8 जणांकडून फिरून आलं. पती ते तुला कसलीच लज्जा कशी नाही वाटत? लज्जा? लज्जा ती तर तुम्हाला वाटायला हवी माते. तुमच्यामुळेच असा मानसिक यातना भोगते आहे मी. तुम्हीच मला दैवाच्या हवाली केला आहे. मला तशीच राहू दे. मला तशीच राहू दे. मला तशीच राहू दे. पुत्री, तात, तात माझी शम्माई कशी आहे? ती कुशल आहे पुत्री. तिला कसली आले चिंता? मजेत आहे ती. आणि माझा पुरू दादा तोही ठीक आहे.
जखा म्हातारा झालाय तो. पुत्री काय गुंतावून बसलाय? कुणी केला दान? कुणी केला? या धर्माच्या ओझ्याखाली मी दबून गेले ना. मी दबून गेले. तरीही तुझं धर्म कार्य पूर्ण झाल्यावर मी तुझा स्वयंवर रचणार आहे असा मी तुला शब्द दिला होता. हा या सम्राटाचा शब्द आहे. तो कदापिही खोटा ठरणार नाही. दानशूर ययाती महाराजांचा विजय असो. दानशूर ययाती महाराजांचा विजय असो. सज्जन हो, हस्तिनापूरच्या वसंतोत्सवात नृत्य संगीताचा अनुभव घेतला आहे. परंतु राजसभेत भाषण करण्याची ही माझी पहिलीच वेळ. जगात उच्च प्रतीचा त्याग केवळ स्त्रीकडून अपेक्षिला जातो. तिची इच्छा असो वा नसो, असीम त्याग तिच्याकडून अपेक्षिला जातो. मातृ आज्ञा, पितृ आज्ञा, गुरु आज्ञा, धर्म आज्ञा यांचं पालन करता करता तिचं बालपण हरवतं. मग कन्या कर्तव्य, पत्नी कर्तव्य, धर्म कर्तव्य करत आयुष्य संपलं तरी स्त्री ही चर्चेचा विषय बनून राहते. वास्तविक स्त्रीला देवी देवता मानणारा आपला समाज प्रत्यक्ष तिच्याशी तसा वागतो का? माझ्या नशिबी आलेल्या विचित्र प्रार्थनाची माहिती आपल्याला महामुनी भरद्वाजांकडून कळली. हस्तिनापूरच्या प्रासादात पैंजणे घालून मनमुक्त वागडणारी ययाती कन्या माधवी आता पूर्णपणे बदलून गेली आहे. इथल्या प्रजेची मी अत्यंत ऋणी आहे. शेवटी का होईना प्रजेने मला प्रेम दिला. हे समारोपाचं भाषण करण्याची संधी दिली. हा भावपूर्ण निरोप दिला. मला सार मिळालं. माझा कुणावरही राग नाही. माझ्या पुत्राला प्रतर्दनलाही सर्वांनी प्रेम द्यावं, त्याला आपलं म्हणावं, यातच मला निरोप दिल्याचं समाधान मिळेल. युवराज प्रतापांचा विजय! युवराज प्रतापांचा विजय! माधवी, प्रजेची विनंती आहे, आज एका दिवसासाठी माधवी देवींना महाराणींचा सन्मान दिला जावा. म्हणून हा राजमुकुट प्रजेच्या वतीनं मी तुझ्या मस्तकावर ठेवीत आहे. बोला महाराणी माधवी देवींचा विजय! महाराणी माधवी देवींचा विजय! माधवी देवींचा युवराज प्रतापांचा माधवी देवींचा विजय! भोजनगरच्या राजा औशिनरांशी माधवीचा विवाह तर पार पडला. आता ते सम्राट असल्यामुळे उरलेले अश्व मला लाभतील आणि माझ्या गुरुवर्यांना गुरुदक्षिणा देण्यात मी यशस्वी ठरेन. मग विद्यावंत मुनिवर्य गालव अशी माझी ख्याती होईल. माधवी, माधवी, कोण हवा आहे आपणास मुनिवर्य? मला माधवी देवींची भेट हवी आहे. आपण आसनस्थ व्हावं. मी माधवी देवींना पाठवण्याची व्यवस्था करते.
मी येथेच तिष्ठत राहण्यास बजावले होते, उमजले नाही का? प्रासादात पदार्पण करताच उत्तरे देण्याची रीतही विसरलीस वाटतं. मुनिराज, किती सन्मान प्राप्त झाले मला या प्रासादात, त्यामुळे उत्तरे देण्याचं मी विसरणारच. अर्थात अर्थात तुम्ही कशाला माझ्या वेदनांची काळजी कराल? तुम्हाला दान मिळालेली मी एक मूक कन्या आहे. भावनेपेक्षा कर्तव्याचं लेणं फार मोठं. पुरे मुनिराज, पुरे. सगळं पाठ झालं आहे मला. येताना सगळा साजशृंगार मी सोबत आणला आहेच. फक्त फक्त मला माझ्या एका वस्तूचा त्याग करायचा आहे. परवानगी द्याल मुनिवर्य? इच्छा प्रकट कर कन्ये. काय त्यागायचं आहे तुला? खूप मौल्यवान आहे. जमिनीत काढून टाकणं हा एकच पर्याय आहे. कुदळ आणून मी ती वस्तू पुरून टाकेन. कोठे आहे ती वस्तू? तुम्हाला ती वस्तू पुरून टाकणं अशक्य आहे मुनिराज. काही शक्य नाही. सांग तू, काय त्यागायचं आहे तुला? माझं अंतर्मन. माधवी, तुझी क्रूर, अन्यायी आणि वक्री भाषा मला सहन होणार नाही. तुम्हीच माझ्या पित्याकडे माझी याचना केली होती ना? मी तुझ्या पित्याकडे धन किंवा अश्व मागण्यासाठी गेलो होतो, कन्या नव्हे. आता तुम्ही बोलणारच. माझे ताप महान औदार्यशील दाते आणि तुम्ही थोर याचक. आणि मी केवळ एक ताक. मला बोलण्याचा काय अधिकार? अधिकार अधिकार तुला कसलाच नाही. बोलण्याचा नाही आणि दुरुत्तरे करण्याचा तर नाहीच नाही. याचक समजून तुझ्या मातेप्रमाणे तूही दुरुत्तरे करशील तर मी? पुरे मुनिराज, पुरे. आतताई, आक्रस्ताळी वर्तणूक मी खपवून घेणार नाही. मला क्षमा करा मुनिराज. यापुढे माझ्याकडून आपणास दुरुत्तरे होणार नाही. केवळ माझी एक मागणी मान्य करा. मघासारखी वृथा टवाळकी करू नकोस. मला महर्षी विश्वामित्रांची भेट घ्यायची आहे. तुम्ही मला एकदा त्यांच्याकडे न्याल? अवश्य अवश्य नेन पुत्री, अवश्य नेन. कसल्या गहन विचारात गळून गेलीस माधवी? आता विचार करायचा नाही असं म्हटलं तरी ते आपोआप मनाचा ताबा घेतात. शांत राहावं माधवी. माते, सम्राट उशीनर केवढे, मी केवढी? खरंच का मी धर्माचं कार्य करते आहे, का धर्माच्या नावाखाली माझी विटंबना होते आहे? मी बापुडी काय उत्तर देणार तुझ्या या गहन प्रश्नांची? माते, माधवी देवी, शर्मिष्ठा देवींचे आगमन झाले आहे. धन्यवाद दासी. प्रणाम माते. भोजनगरीत तुझं स्वागत असो शम्माई. अजून तशीच अल्लड आहेस. आता का लहान आहेस? तुला पाहिलं ना की अगदी लहान होऊन जावंसं वाटतं ग. मधू, माझी लाडकी मधू. शम्माई, असं अचानक कसं येणं केलंस? दात कसे आहेत? माझ्या पोरूच्या यौवनाचा
अत्यानंदात उपभोग घेत आहे. आणि माता, मी राजमाता आणि सम्राट पुरु राजाच्या राज्यात तिला राहायची इच्छा नाही. मग मग तू माझ्या पुरु दादाला असं एकटा का सोडून आलीस? आता तो एकटा कुठे आहे? म्हणजे तुझी प्रिय सखी चंदना त्याच्या सोबत आहे. ती त्याची भावी वधू आहे. चंदना, ती माझी बहिणी होणार. मग मला का नाही बोललात कोणी? कधी आणि कसं सांगणार? तू हस्तिनापुरात आली होतीस तेव्हा शुक्राचार्यांच्या शापानं सगळा कलह मातला होता. ती बिचारी कशी बोलणार? मधु, पतीचं मनमोहक यौवन, त्याचा पुरुषार्थ, शौर्य यांचा अनुभव घेतल्यानंतर वयोमानानुसार जराग्रस्त झालेला पती बघणं वेगळं, आणि हे असं लग्नाच्या वेळीच. शंबाई, सगळं काही ठीक होईल शंबाई. चंदना माझी सखी असल्याचा मला अभिमान वाटतो. पुत्री, तू बरी आहेस ना? हो माते. मी 1 वर्षासाठी परदेशवास स्वीकारला आहे. तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. माझं भाग्यच आहे ते. माझे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत पुत्री. मधु, मी ऐकलं ते खरं का? कशाबद्दल शंबाई? तुझे 3 विवाह करूनही गालव मुनी केवळ 600 अश्व प्राप्त करू शकले. खरं आहे ते शंबाई. माझ्या तातांची धर्मांधता मला कोठे घेऊन चालली आहे ते तूच पहा. मग गालव मुनींनी पुढचा काही विचार केला आहे की नाही? गेली 6 संवत्सर ते त्याचा शोध घेत आहेत. त्याने आणखीन एखादा सम्राट हेरून ठेवला असेलच. इथे मला 3रा पुत्र झाला की मला इथून घेऊन जाण्यास ते इथे हजर होतील. ते त्यांच्या धर्माचं पालन करत आहेत पुत्री. माफ कर शम्माई मला. कृपा करून धर्माची महानता किमान माझ्या समोर तरी आळवू नकोस. एक बरं आहे, माझ्या हातावर 4च चक्रवर्ती पुत्रांची चिन्हे आहेत. त्यामुळे आणखीन एका पुरुषाच्या आकारानंतर मी कायमची मुक्त होईल, स्वतंत्र होईल.